नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजपासून 2026 या नवीन वर्षात आपण प्रवेश केलेला आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारतीय सणांची पहिली सुरुवात ज्या सणाने होते तो म्हणजे मकर संक्रांत आणि म्हणूनच मकर संक्रांतीचा सण हा आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास मानला जातो. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो आणि ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या शुभ दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात. या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ हा धार्मिक दृष्ट्या फारच शुभ, पवित्र आणि सकारात्मक मानला जातो. मकर संक्रांतीनंतर हळूहळू दिवस वाढू लागतात आणि रात्री कमी होत जातात. त्यामुळे हा सण नवीन सुरुवात, प्रकाश आणि आशेचं प्रतीक मानला जातो. मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची परंपरा खूप प्रसिद्ध आहे, कारण तिळगुळ हा आपल्या जीवनात गोडवा, प्रेम आणि आपुलकी टिकवून ठेवण्यासाठी प्रतीक मानला जातो. या दिवशी तिळगुळाचे लाडू, पोळ्या आणि इतर पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं, ज्यामुळे पितृदोष कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं मानलं जातं. तसेच पुराणांमध्ये अशी कथा सांगितली जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो, नकारात्मकता दूर होते आणि चांगुलपणाचा विजय होतो अशी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच मकर संक्रांत हा सण आपल्या भारतात खूप प्राचीन, पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 साली मकर संक्रांत नेमकी कधी आहे, ती कोणत्या वारावर येते, कोणत्या रंगावर आली आहे, कोणते रंग या दिवशी शुभ मानले जातात आणि कोणते रंग टाळावेत याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या काळात कोणती कामे चुकूनही करू नयेत, कोणती कामं आवर्जून करावीत, संक्रांतीचं वाहन काय आहे, संक्रांतीचं फळ, पुण्यकाळ, दान, वस्त्र, शस्त्र, नाव आणि या काळात कोणत्या गोष्टी केल्याने शुभफळ मिळतं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर देखील क्लिक करा. तर मैत्रिणींनो, यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आपण मकर संक्रांतीचा पवित्र सण साजरा करणार आहोत. या शुभ दिवसापासून सूर्यदेवांचं उत्तरायण सुरू होतं, म्हणजे सूर्य जरी पूर्वेला उगवत असला तरी तो हळूहळू उत्तरेकडे झुकलेला दिसून येतो आणि याच मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी कमी होण्यास सुरुवात होते. तसेच दिवस हळूहळू वाढत जातो आणि रात्र लहान होत जाते. त्यामुळे हा सण निसर्गातील बदलांचं आणि नवीन ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. मकर संक्रांतीचा सण एक खास वैशिष्ट्य आहे की तो बहुतांश वेळा दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. फारच क्वचित कधी तो 13 किंवा 15 जानेवारीला येतो आणि यंदा 2026 साली मकर संक्रांत अगदी 14 जानेवारीलाच आलेली आहे. यावर्षी पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी दुपारी 3:06 सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि तोच क्षण मकर संक्रांतीचा शुभ प्रारंभ मानला जातो. 2026 साली मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आणि या पुण्यकाळात केलेली प्रत्येक शुभकृती जसं की स्नान, दान, जप किंवा पूजा याला विशेष पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. या दिवसापासूनच दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र कमी होत जाते. त्यामुळे हा काळ अधिक सकारात्मक, शुभ आणि फलदायी मानला जातो.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या दिवशी पवित्र नद्या, तलाव किंवा स्वच्छ पाण्यात स्नान करणं हे खूप पुण्यकारक मानलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने अनेक प्रकारच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. आपल्याला भरभरून पुण्य मिळतं आणि सूर्यदेवांचा आशीर्वाद हा देखील आपल्या जीवनावर सदैव राहतो, अशी श्रद्धा आहे. मकर संक्रांतीचा सण हा विशेषतः स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी हळदी कुंकवाला सुद्धा खूप मोठं स्थान दिलं जातं आणि त्यामुळे हा सण सौभाग्याचा, समृद्धीचा आणि आनंदाचा सण म्हणून देखील ओळखला जातो. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि म्हणूनच महिलांसाठी हा सण खूप जिव्हाळ्याचा असतो. याच कारणामुळे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी हा प्रश्न नक्कीच पडतो की यावर्षी संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे, कारण ज्या रंगावर संक्रांत येते तो रंग त्यावर्षी वर्ज्य मानला जातो. तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, कारण संक्रांतीने ज्या वस्तू धारण केलेल्या असतात त्या वस्तू त्यावर्षी आपण परिधान करू नयेत असं आपल्या परंपरेनुसार सांगितलं जातं. तर पहा, सूर्याचं मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने ती कुमारिका आहे, स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे, वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे, पायस भक्षण करीत आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत, वार नाव आणि नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. तर ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेमध्ये पाहत आहे. तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकून ही नेसायची नाही. पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जर ब्लाउज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही. फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरताच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही तर तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहे तर त्या वापरू शकता. जसं की हळदी कुंकू करताना त्यामुळे तुम्ही हळद जी आहे तर ती वापरू शकता, सोन्याचे दागिने असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त पिवळे वस्त्र या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला परिधान करायचं नाहीत. त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा वसा देताना तुम्हाला मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून ही देऊ नका, किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाहीत. तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या पिवळ्या रंगाला पीतांबर असं सुद्धा म्हटलं जातं. पण आपल्याला यावर्षी 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता आपण पाहूयात की यंदा संक्रांतीला कोणते 5 शुभ रंग आहेत. तर यामधला पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज्य करत असतो. काळ्या रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नाही. पण मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे, या सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात. बाकीच्या रंगांसारखेच या रंगाचे सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात. आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनिदेवांचा रंग आहे आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे वस्त्र असेल, साडी असेल किंवा कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून परिधान करू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो. लाल रंग सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे.
लाल रंग हा शक्ती आणि तेजाचं प्रतीक मानला जातो। लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आवेग, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो। आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावर लाल रंगाचं वस्त्र हे टाकत असतो, कारण लाल रंग हा सर्व देवतांना तसेच माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर आपल्याला सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता। त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानला जातो, कारण की बघा नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरवा रंगाचा चुडा भरत असते आणि महिला सुद्धा लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात, कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं। हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे, त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळत असते। आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं। ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळेला आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे तर ते शांत होतं आणि आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते। त्यामुळे हिरव्या रंगाचे सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर तीच घेत असतो, कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील प्रिय आहे। आणि म्हणून जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर ती अवश्य परिधान करायची आहे। यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग, म्हणजेच भगवा रंग असं देखील याला म्हटलं जातं। मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या संबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तेव्हा त्याचा रंग हा देखील केशरी होत असतो, म्हणजेच भगवा होत असतो। केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो। रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचेच होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक मानला जातो। तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर ती देखील तुम्ही परिधान करू शकता। यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो। गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो, तसेच हा रंग आनंदाचं प्रतीक सुद्धा आहे। गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं। तर एक वेगळीच एनर्जी आपल्याला यामध्ये मिळत असते। या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं आणि म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता। तर हे काही शुभ रंग आहेत ज्या रंगाच्या साड्या तुम्ही या संक्रांतीला परिधान करू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची, पर्पल किंवा सिल्वर रंगाची, ब्राऊन रंगाची किंवा इतर रंगांच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता। फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत। तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीला जसं साड्या नेसण्याला खूप जास्त महत्त्व आहे तसेच या दिवशी बांगडा भरण्याला सुद्धा खूप मोठं स्थान दिलं जातं। आणि जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर आपल्या आजी, आई आणि आपल्या घरातल्या ज्येष्ठ स्त्रिया मकर संक्रांत, हरतालिका किंवा नागपंचमी अशा सणांच्या दिवशी हमखास बांगड्या भरायच्या, कारण या बांगड्या भरण्यामागे केवळ सजावटीचा नाही तर एक खोल धार्मिक आणि पारंपरिक अर्थ दडलेला आहे। आणि म्हणूनच आजही मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कासाराकडे जाऊन बांगड्या भरतो किंवा बांगड्या विकत आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो। पण हे करताना काही नियम पाळणं आवश्यक मानलं जातं आणि याची माहिती असणं खूप गरजेचं आहे। बांगड्या या आपल्या 16 शृंगारामधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे। मकर संक्रांतीचा सण आला की सर्व स्त्रिया छान तयार होतात, साड्या नेसतात, हळदी कुंकवासाठी जातात, तिळगुळ देतात आणि सगळ्यात आपल्या हातामध्ये बांगड्या असणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे किमान 2 का होईना हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये असायलाच हव्यात। आणि अनेक वेळेला साडीच्या रंगाशी मॅचिंग अशा आपण बांगड्या घालत असतो, पण मकर संक्रांतीच्या दिवशी साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावरती हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण हिरवा रंग हा सौभाग्य, समृद्धी आणि मंगलतेचा प्रतीक मानला जातो।
हिरव्या बांगड्या घातल्याने पतीच्या आयुष्यात वृद्धी होते, म्हणजेच सौभाग्यामध्ये वाढ होते आणि म्हणूनच या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं. बांगड्या घालताना अजून एक महत्त्वाचा नियम पाळला जातो, तो म्हणजे एका हातात जितक्या बांगड्या असतील त्यापेक्षा दुसऱ्या हातात एक बांगडी जास्त असावी. उदाहरणार्थ, जर एका हातात 6 बांगड्या असतील तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या आणि हाच नियम पारंपरिक मानला जातो. आणि म्हणूनच तुम्ही जर कासाराकडे बांगड्या भरायला गेला तर तोही एका हातात एक बांगडी जास्त घालतो. आणि जर तुम्ही घरीच बांगड्या आणून त्या हातात घालत असाल किंवा आधीपासून बांगड्या असतील तरी सुद्धा हा नियम तुम्ही स्वतः आवर्जून पाळायला हवा. बांगड्यांची संख्या कितीही असू शकते, कमी असो किंवा जास्त असो, पण एका हातात एक बांगडी जास्त असणं हे महत्त्वाचं आहे आणि हा नियम मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की पाळावा. त्याचबरोबर बांगड्या घालताना शक्यतो धातूच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या वापरू नयेत, कारण काचेच्या बांगड्यांनाच धार्मिक महत्त्व दिलं जातं. तसेच जर एखादी बांगडी तुटलेली किंवा खराब झालेली असेल तर ती हातात घालू नये आणि अशा बांगड्या हातात न काढून टाकायच्या आहेत, कारण त्या अशुभ मानल्या जातात. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत. त्याचबरोबर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपण आवर्जून करायला हव्यात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या दिवशी केलेली प्रत्येक चांगली कृती आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम घेऊन येते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्य असल्यास नदीत किंवा स्वच्छ पाण्यात स्नान करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं आणि स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने सूर्यदेवांचा विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतो असं मानलं जातं. या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा करावी, सूर्यमंत्राचा जप करावा किंवा साध्या शब्दात सूर्यदेवांचे आभार मानावेत, कारण त्यामुळे आरोग्य, तेज आणि आत्मविश्वास वाढतो अशी श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गुळ, ब्लँकेट, तूप, उडीद डाळ किंवा धान्य यांचं दान करणं खूप शुभ मानलं जातं. तसेच तिळगुळाचे लाडू किंवा खिचडी हे पदार्थ आवर्जून खावेत, कारण ते आरोग्यदायी तर असतातच, पण त्यामागे आपुलकी आणि गोडव्याचंही प्रतीक दडलेलं असतं. या दिवशी पतंग उडवणं, सुगड भरणं अशा पारंपरिक गोष्टी केल्या जातात, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होतं. आता मैत्रिणींनो, जसं काही गोष्टी करणं शुभ मानलं जातं, तसं काही गोष्टी अशा आहेत ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नयेत. या दिवशी तेलाचं दान करणं अशुभ मानलं जातं, कारण असं केल्याने आजारपण, अडचणी आणि नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी तेलाचं दान करणं शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे चाकू, कात्री किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूंचं दान या दिवशी करू नये, कारण त्यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होतो असं सांगितलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान यांचं सेवन आवर्जून टाळावं, कारण हा दिवस पवित्र मानला जातो आणि सात्विक विचार व आहार ठेवणं हे अधिक योग्य समजलं जातं. त्याचबरोबर या दिवशी कोणाचा अपमान करणं, वाईट शब्द वापरणं किंवा रागाच्या भरात बोलणं हे देखील टाळायचं आहे, कारण मकर संक्रांत हा सण नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणार आहे आणि म्हणूनच या दिवशी तिळगुळ द्या, गोड बोला असं म्हटलं जातं. तर ही सर्व महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.